नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय तू ही रे माझा मितवाचा आजचा इंटरेस्टिंग असा मस्त असा एपिसोडच्या सुरुवातीला इथे छान असं रक्षाबंधनचा सण साजरा करतायत. इकडे अंजली म्हणते आधी लहान भावाला ओवाळते असं म्हणत आकाशला ओवाळते, तर अर्णव म्हणतो बरोबर आहे त्यालाच ओवाळ नाही तर रडत बसेल लहानपणी सारखा. तर बोलला असं लगेच आकाश म्हणतो अर्णवला छान नोकझोक चालू आहे, रक्षाबंधनाची बहीण भावांची मस्ती चालू आहे. आजी, अविनाश, राकेश सुद्धा अगदी कौतुकाने बघतोय आणि हळूच आजींकडे बघतोय इकडे जे काही चाललंय ते. आणि त्याची नजर बघा कशी खुनशी दाखवली. आता या राकेशचा खेळ कधी खलास होतोय ते बघूया. मामा वगैरे सगळेच खुश आहेत कारण इकडे राखी बांधायचं व्यवस्थित चालू आहे. अर्णव मात्र मध्ये मध्ये राकेशला नजरेनं टशन देतोय आणि राकेश सुद्धा अर्णवला तशी टशन देतोय. अर्णवच्या मनामध्ये ज्या काही आता भावना चालल्यात त्या फक्त त्यालाच माहिती आहेत, त्यालाच समजू शकतात. आणि इकडे राकेशचं लक्ष मात्र अर्णववर आहे. तर आता अंजलीनं छान असं औक्षण करते आणि आकाशला ओवाळते, तिची मस्ती सुरू आहे. छान वाटतं असं फ्रेश वातावरण, जरासं बरं वाटलं बघून. तुम्ही रक्षाबंधन साजरं केलं का? कसं वाटलं? कसा साजरा झाला तुमचा सण ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आजी कौतुकाने बघते आपल्या नातेकडे, तर वल्लरी कॅमेरा घेऊन बसलीये फोटो वगैरे काढायला. तर आधी पहिले अंजलीने आकाशला इकडे राखी बांधलेली आहे बरं का प्रेक्षकांनो. छान असं गोड स्माईल आहे दोघांच्याही चेहऱ्यावर, मस्त अशा हातावर राखी उठून दिसते. आणि आता बघूया पुढे गिफ्ट काय मिळणार आहे किंवा काय गिफ्ट दिलं जातंय. तर इकडे छान अशी राखी बांधून झाल्यानंतर अशी बर्फी वगैरे छान अशी भरवली आहे मस्तपैकी. आणि आता प्रेक्षकांनो बघा, हे तुझं गिफ्ट असं म्हणत ना आकाशने गिफ्ट दिलेलं आहे. तर गिफ्ट जेव्हा अंजली उघडून बघते तर छान असे टॉप्स आहेत, कानातले आहेत, मस्त आहेत. हे बघ किती सुंदर आहेत हे, असं म्हणून अंजली कौतुक पण करते बरं का आकाशकडे बघून आणि दाखवते आजी हे बघ. तर आजी पण म्हणते तिकडनं खूप छान आहेत असं म्हणून, मस्तच आहेत, मला पण आवडले बरं का. तर आता आकाश लगेच थँक्यू असं म्हणतो आणि राकेश बघा कसा बघतोय. आणि आता दुसरा नंबर आहे दुसऱ्या भावाचा, म्हणजेच आता इकडे ना अर्णवला राखी बांधणार आहे. छान अंजली अर्णवचं इथे औक्षण करते आता आणि आता अर्णवला राखी बांधतीये, ती ओवाळतीये मस्तपैकी. जिजू म्हणजे अर्णव मध्येच बघतोय राकेशकडे, आजी राकेशकडे बघतीये आणि राकेशच्या जे मन कसं होतंय ते बघा. आता अर्णवने आपला हात असा मस्तपैकी पुढे केलाय राखी बांधण्यासाठी, तर अंजली आता त्याच्या हातावर मस्त अशी राखी बांधतीये. तर प्रेक्षकांना वल्लरी सुद्धा कौतुकाने बघते बरं का सगळं जे काही चाललंय ते. आजीचं मध्ये मध्ये लक्ष राकेशकडे असल्यामुळे ना राकेश चेहऱ्यावर स्माईल ठेवूनच इथे बघतोय सगळीकडे. अंजली अशी छान अशी राखी बांधते अर्णवच्या हातावर आणि खुश होते स्वतःशीच ती. असं चाललंय इकडे, मस्त अशी सुंदर अशी राखी बांधली आहे बरं का दोघांच्याही हातावर. तुम्ही सुद्धा असंच रक्षाबंधन साजरं केलं ना ते सांगा आणि गिफ्ट कोणी कोणी काय काय मिळाले तुम्हाला ते सुद्धा सांगा. अर्णव काय करतो इकडे राखी बांधून झाल्यावर एकदा ना राकेशकडे बघतो, तर राकेश बघा कसं तोंडावर हात घेऊन अगदी बघतोय आणि इकडे ना थोडीशीच बर्फी खाल्ली आहे बरं का. तर आता प्रेक्षकांनो आजी विचारते तेवढ्यात अर्णवला या वर्षीचं पण तेच गिफ्ट का? तर लगेच अर्णव सुद्धा म्हणतो की हो आजी. आणि अंजलीकडे खुश होऊन बघते. गिफ्ट काय असेल बघा प्रेक्षकांनो. अर्णव म्हणतो ताईला हे चॉकलेट्स खूप आवडतात ना, सो हे चॉकलेट्स असं म्हणून ना तो देतो. तर लगेच अंजली पण थँक्यू असं म्हणते. तर लगेच आकाश म्हणतो दी तुला हे चॉकलेट्स इतके आवडतात तर तू स्वतः का नाही घेत? तर अंजली म्हणते की मला ह्याच्याकडूनच ते गिफ्ट घ्यायला म्हणून आवडतात. तर आकाश म्हणतो हो या वर्षीचं म्हणजे हे दोघांचं हे ठरलेलं आहे दरवर्षीचं. तर अंजली म्हणते खरंच सगळ्यात बेस्ट गिफ्ट आहे असं म्हणून. तर तो पण अर्णव म्हणतो नाही ताई, मी तुला खऱ्या अर्थाने प्रत्येक बाबतीत जेव्हा प्रोटेक्ट करू शकेन ना त्यावेळी मात्र ते मी खरं रक्षाबंधन असेल तेच तुला गिफ्ट असेल असं इकडे इमोशनल होऊन बोलतोय बघा. या गोष्टीचं कारण फक्त राकेशला आणि अर्णवलाच माहितीये. आणि तेवढ्यात अर्णव राकेशची कळ काढतो आणि काय जिजू असं पण विचारतो मुद्दामून. तर राकेश म्हणतो अर्थात असं चाललंय सगळ्यांचं. आणि तो म्हणतो राकेश आता की भाऊ असावा तर अर्णव सारखा, आपल्या बहिणीला त्रास होईल असं कधीच काहीच करत नाही तो आणि कुणाला करूही देत नाही काय अर्णव असं म्हणून ना मुद्दामून इकडे राकेश विचारतो. बाकी सगळ्यांना हे वातावरण चांगलं वाटतंय, या दोघांची नोकझोक वाटते किंवा हे सगळं बोलणं चांगलं वाटतंय. पण अर्णव आणि राकेशलाच तेवढं माहितीये की हे बोलणं का आहे आणि कशासाठी आहे ते, आणि अविनाशला माहिती. तर आजी म्हणतात चला कार्यक्रम अगदी छान पार पडला. आणि मग ना जावई बापू म्हणून आता राकेशला हाक मारतात आणि म्हणतात मला ना तुमच्याशी जरा बोलायचंय. तर बोला ना आजी असं म्हणत राकेश म्हणतो. तर आजी म्हणतात नाही नाही इथे नाही, तुम्ही जरा माझ्या रूम मध्ये या. तर अच्छा
येतो असं म्हणतोय राकेश आणि आता नेमकं काय बोलायचं असेल किंवा काय बोलणं होणार आहे हे आता बघूया. तोपर्यंत अविनाश एकदम म्हणतो इकडे, अहो जावई बापू एवढं टेन्शन घेण्यासारखं फार काही नाही बरं का, ती काय तुमच्यावरती खटला नाही भरणार आहे असं म्हणून जरा ना अविनाश मामा जरा चेष्टा करतो इकडे वातावरण हलकं फुलकं व्हावं असं म्हणून. आणि त्याच्या या बोलण्याने ना इकडे राकेश जरा हसायला लागतो आणि तो एकदम म्हणतो, इतकं सोपं आहे का ते मामा, म्हणजे आता ह्याच्यावर सुद्धा टोला लगवलाय बरं का राकेशने. आणि तो म्हणतो, पोचलेला वकील आहे मी, असं सगळं चाललंय आणि काही म्हणालात का असं विचारतो. तर मामा म्हणतो, नाही नाही काही म्हणालो नाही, आई बोलावते तुम्हाला असं म्हणून परत एकदा खून करतो. अर्णव तिथेच असा विचार करत बसलाय तर अविनाश अर्णवकडे एकदा बघतोय आणि अर्णव अविनाशकडे, आणि ह्या दोघांची नजरानजर जी काही आहे ती तर राकेशने बघितलीये. बघूया आता हा जो काही प्लॅन त्यांनी ठरवलाय तो कितपत सक्सेसफुल होणार आहे का, नवीनच काहीतरी आपल्याला बघायला मिळणार आहे ते. तर प्रेक्षकांनो इकडे ईश्वरी अशी सुन्न होऊनच बसलेली आहे. तर आई आणि बाबा आलेले आहेत आता, चला जाता येता पाऊस नव्हता वगैरे असं बोलणं चाललंय, काम होऊन गेलं पटकीनी वगैरे. तर ईशू, अगं नम्रता कुठे आहे असं आई विचारते. बाबा सुद्धा तिच्याकडे बघतात ईश्वरीकडे, तर ईश्वरी म्हणते आतल्या खोलीत ना ती पसारा आवरते असं म्हणून सांगतात. आणि मग प्रेक्षकांनो ईश्वरी आलेच असं म्हणून ना दोघांसाठी पाणी घेऊन येते जाऊन. तर बाबा हाक मारतात, नमू नमू लवकर बाहेर ये, बढिया बातमी आहे असं म्हणून. ईश्वरीने आता पाणी आणून दिलेलं आहे. नम्रता येऊन विचारते आता बाबांना, काय झालं बाबा. तर बाबा म्हणतात, अगं काय झालं म्हणून काय विचारतेस तू, त्यांनी ना इतके मुहूर्त दिले होते आणि आम्ही पहिला मुहूर्त फायनलच करून टाकला. तर नम्रता विचारते कधी आहे पहिला मुहूर्त, तर बाबा सांगतात 15 दिवसांनी. आणि मग ईश्वरी बघा कशी बघते. तर बाबा पुढे म्हणतात, राकेशजी म्हणालेच होते की लवकरात लवकर मुहूर्त धरा म्हणून, तर हा पहिलाच फायनल करून टाकला. आणि बिचारी नम्रता ना ईश्वरीकडे बघते, इशू काय ग इशू, काही ईश्वरी काहीच बोलत नाहीये. बघून बाबा विचारतात, काय ग चालेल ना. तर ईश्वरी म्हणते हो चालेल असं म्हणते. आणि त्यामुळे ना प्रेक्षकांना नम्रता आणि आई ईश्वरीकडे बघायला लागतात, बाबा सुद्धा अगदी बघायला लागतात. आई म्हणते, अगं इशू मला वाटलं होतं की तू म्हणशील इतकी घाई का करताय असं म्हणून, पण तर ईश्वरी म्हणते नाही नाही आई तसं काही नाहीये अगं, हे बघ म्हणजे काय आहे ना, कुठल्याही एका मुहूर्ताला लग्न करायचंच आहे ना. तर बाबा म्हणतात, सो बात की एक बात. तिच्या या गोष्टीवर बाबा खुश झालेत आणि म्हणतात आता सगळं ठरलंच आहे तर उगाच उशीर कशाला करायचा असं बाबाने विचारले. तर नम्रता म्हणते, पण 15 दिवस कुठे बाबा, हो आजचा एक दिवस गेलाच की, उरले 14 दिवसच फक्त. तर लगेच लगेच ना बाबा पण म्हणतात, अरे हो. नम्रता म्हणते की एवढी तयारी करावी लागेल आपल्याला आणि इतक्या लवकर एवढं सगळं कसं होईल. तर आई म्हणतात, अगं नमू मलाही तेच वाटलं होतं, अगं मी यांना म्हंटल सुद्धा, पण हे म्हणाले की आपण इशूला विचारू असं म्हणून. तर ईश्वरी फक्त ते कागद वाचते बरं काय मुहूर्ताचा. तर आई पुढे म्हणतात, मला वाटलं की इशूला घाई होईल, पण नाही, मॅडम 15 दिवसात लग्न करायला अगदी तयार आहेत असं म्हणत ना सगळे हसायला लागतात. पण बिचारी नम्रता चिडलेली आहे बरं का. पण आई एकदम म्हणतात, पण अहो इतकी सगळी तयारी इतक्या कमी वेळेत होईल ना नक्की. तर असं विचारतायत आई बाबांना. आणि आता बघूया पुढे 15 दिवसात नेमकं काय काय घडणार आहे आणि ईश्वरीला राकेशचं सत्य कधी कळणार आहे ते. तर इकडे प्रेक्षकांनो आजी राकेशला सांगतायत, म्हणून आम्हाला असं वाटतंय की तुम्ही बेंगलोरला जावं. तर लगेच राकेश म्हणतो, अच्छा हा मामा आणि अर्णवचा प्लॅन दिसतोय. तर लगेच राकेश म्हणतो, आजी अहो काय आहे, म्हणजे काहीही असलं ते काही असलं तरी कंपनीची बाजू तितक्या समर्थपणे मांडता नाही येणार असं म्हणून राकेश सांगतो. आणि म्हणतो अर्णवला जमत नसेल तर लावण्य आणि मामांना जाऊ दे. तर आजी सांगते त्यांच्याकडे बघून म्हणतात, नाही नाही अहो आता घरात लग्नाची गडबड सुरू होईल ना, लावण्याला कसं पाठवता येईल आणि अविनाशला तेवढा कॉन्फिडन्स नाही असं आजी म्हणतात. तोपर्यंत मामा पण तिथे एंट्री घेतात आणि म्हणतात, हो मोठी केस आहे ना असं सांगतात. आणि काय आहे, मी जाऊन तिथे झालं तर नुकसानच होईल असं मुद्दामून जरा अविनाश मामा म्हणतात. तर आजी म्हणतात, पाहिलं का हो, म्हणून मला वाटतं की तुम्हीच जा. तर लगेच इकडे राकेश ना म्हणतो एकदम, आजी अहो पण काय आहे, अंजलीलाही बरं नसताना. तर लपऱ्यांना अंजलीचं नाव घेतल्यानंतर मामा स्वतःच म्हणतो, आम्ही आहोत ना इथे तिची काळजी घ्यायला, विश्वास आहे ना आमच्यावर असं मुद्दामून खुन्नस देऊन विचारते. तर लगेच राकेश म्हणतो, हो हो अर्थात, म्हणजे तो प्रश्न नाहीच आहे विश्वासाचा वगैरे, पण तरी सुद्धा काय आहे, अंजलीला सोडून माझा पाय नाही निघणार हो आजी. तर आजी म्हणतात, अहो असं कुठे फार दिवसांसाठी जायचंय, 2-3 दिवसांचा तर प्रश्न आहे ना असं म्हणून आजी समजावायचा प्रयत्न करते. आणि म्हणते तुम्ही गेलात ना तर आमची सगळ्यांची काळजी मिटेल हो असं एकदम जरा सांगते. तर राकेश म्हणतो, ते ते बरोबर आहे आजी, पण कसं आहे इथे सुद्धा काही काम निघालं किंवा काय लागलं तर.
तर लगेच अविनाश म्हणतो, कुटुंबापेक्षा महत्वाचं असं काही नसेल ना दुसरं तुमच्यासाठी. जावई बापू प्लीज, मी तुमच्या समोर हात जोडतो वगैरे असं अविनाश जरा नाटकच करतो आणि म्हणतो, खूप मोठी केस आहे हो, प्लीज आमच्या आमच्या या केससाठी तुम्ही बेंगलोरला जा प्लीज, असं म्हणून ना जरा अविनाश जरा खूपच रिक्वेस्ट केल्यासारखं करतो. आणि आजी पण म्हणते, आणि काय आहे ना, चिंटूला तुमच्या मदतीची गरज आहे हो, आणि काय आहे, घरचा जावई म्हणून आम्ही तुमच्याकडे खूप आशेनं पाहतोय वगैरे असं आजी पण जरा सांगतेय राकेशला. राकेश आता विचार करतोय आणि काय उत्तर देईल राकेश, जाईल का बेंगलोरला, तयार होईल का? बघूया एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा तुम्ही. मेहुणे साहेब, तुम्ही चांगलंच फसवलंयत मला, असं इकडे राकेश मनातल्या मनात म्हणतो ही गोष्ट. आणि मग एकदम म्हणतो, ठीक आहे मी जातो म्हणून तयार तरी झालाय, पण प्रेक्षकांना पुढे काय घडणार, बेंगलोरला नक्की जाणार का नेमकं अजून काहीतरी वेगळंच चित्र बघायला मिळेल आपल्याला, ते त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर राकेश बेंगलोरला जायला तयार झाल्यामुळे आजींच्या चेहऱ्यावर मात्र इकडे स्माईल आलेली आहे आणि अविनाश मामा बहुतेक विचार करतायत की चला आपला पहिला प्लॅन तर सक्सेसफुल झालेला आहे, निदान होकार तरी आलेला आहे, पण नेमकं काय घडतंय ते बघत राहणं गरजेचं आहे. तर इकडे ईश्वरी म्हणते, आई बाबा फिकर नॉट, असं सांगते बरं का ती, सगळी कामं होऊन जातील असं स्वतःच आश्वासन देते इकडे स्वतःच्या लग्नाबद्दल. 15 दिवसावर लग्न येते, तर आपल्याला कुठं मोठं तामझामवालं लग्न करायचंय असं विचारते, साधं तर लग्न करायचंय ना आपल्याला, असं ईश्वरी म्हणते. आणि आई पण मान डोलावते तिच्या या गोष्टीवर. आणि ईश्वरी बाबांकडे बघून म्हणते, बाबा अहो, म्हणजे अगदी बाबांच्या हाताजवळ जाते, म्हणते, बाबा हो, हे सगळं मी मनापासून बोलते असं सांगते. आणि नम्रता मात्र तिच्याकडे बघत राहिले. ईश्वरी म्हणते, नका टेन्शन घेऊ बाबा, सगळं होऊन जाईल असं म्हणून म्हणजे आश्वासन पण देते, आशा दाखवते. तर बाबा आईकडे बघून म्हणतात, आता सुप्रिया, मोठ्या उत्साहात सगळे ज्या लग्नाचे मुहूर्त काढून आणले खरे, पण काय आहे ना, अचानक ना जाणवलं ग, असं म्हणतात इमोशनल होऊन बाबा, की आता की ही माझी लेक जी काही आहे इशू मला सोडून जाणार सासरी आता, असं म्हणत बाबा इमोशनल झाले. तर आई पण एकदम इमोशनल झाल्यात आणि अहो असं म्हणतात. आणि बाबा पुढे म्हणतात, आता आता मला दुकानात जलेबी तळायला मदत कोण करणार, असं लगेच ना बाबा विचारतात. ते ईश्वरी सुद्धा बाबा असं म्हणते आणि इमोशनल झाले खरं तर, म्हणजे जरा व्हायला होतच ना इमोशनल, तसा प्रकार झालाय. ईश्वरीला परत बाबा म्हणतात, ए इशू, हे बघ, कधी मला जरा जरा जास्त रागावलं असेल तुझ्यावर तर विसरून जा हा बाळा, असं पण म्हणतात. आई बघा आई बाबा बाप लडकीचा संवाद ऐकते प्रेमाने. बाबा पुढे म्हणतात, मला तुला फक्त चांगल्या आठवणी द्यायच्या आहेत सासरी जाताना. तर ईश्वरी म्हणते, बाबा अहो, माझ्याकडे आपल्या चांगल्या आठवणींचा खूप खजिना आहे, खूप मोठा खजाना आहे, असं म्हणून ईश्वरी सांगते. तर नम्रता बघत राहिले ईश्वरीकडे. ईश्वरीच्या डोळ्यात एका पाणी आहे, पण बाबा पुढे म्हणतात, मी जे काही करतोय ना ते तुझ्या भल्यासाठीच करतोय, हे इस बात के लिए बुरा मत मानना बेटा, असं म्हणतात. तर ईश्वरी म्हणते, अहो बाबा, मी नाही कधी असं वाईट वाटून घेणार, असं समजावते ती बाबांना. आणि आता खूपच इमोशनल वातावरण झालंय, नम्रता बघते. तर बाबा आता एकदम वातावरण चेंज करायला बघतात, म्हणतात, चला चला चला, आता थोडे दिवसच उरले, चला आपण आवरूया, वेळ कमी आहे. पण ना त्याच्या आधी ना थोडा थोडा थोडा, तर आई लगेच म्हटलं चहा, आणि मग बाबा हसायला लागतात. तर आई म्हणतात, हो चहा टाकते मी, आलेच, असं सगळं वातावरण चाललंय, मी पण जरा चेंज करून येतो, असं म्हणत बाबा तिकडनं निघून जातात. आता प्रेक्षकांना नम्रता आणि ईश्वरी दोघी जणी तिथे आहेत. आणि आता ईश्वरी नम्रताकडे बघतीये, बोलायला जाणार, हाक मारणार ताई असं म्हणून, तोपर्यंत प्रेक्षकांना ईश्वरीकडनं निघून, म्हणजे नम्रताच तिकडनं निघून जाते इशू असं म्हणत. प्रेक्षकांनो काय होईल या समजावण्याचा विचार नम्रताच्या ईश्वरी करेल का? तुम्हाला काय वाटतं ते सगळं कमेंटमध्ये सांगा. आणि ईश्वरी जेव्हा इकडे खाली बसते ना रडत अशी, तेव्हा त्या ग्लासवर पाणी सांडतं आणि ईश्वरी सुद्धा कंटिन्यू इकडे रडते असं दाखवलंय. काय घडणार आहे पुढे, कसं घडणार आहे हे जाणून घेणं खरंच खूप इंटरेस्टिंग, म्हणजे इंटरेस्टिंगच ठरणार आहे. बघूया. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात म्हणजे अजिबात विसरू नका. लग्नाची तारीख तर कळलेली आहे, 15 दिवसावर लग्न आलेलं आहे आणि तिकडे राकेश तर बेंगलोरला जाणार म्हणून तयार होऊन बसलेत. पण नेमकं काय काय घडणार, कसं घडणार हे बघत राहणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे. एपिसोड शेवटपर्यंत बघत राहायचा बरं का, मध्ये मध्ये स्किप अजिबात करायचं नाही, कारण आपल्याला काही गोष्टी आहेत त्या शेवटीच कळतात नाही का. तर बघूया
आकाश, अंजली आणि अर्णव काय गप्पा मारतायत ते किंवा काय चाललंय ते तिकडे. तुला आठवतंय का लहानपणी तुझ्या राखीचं चित्र काढ म्हणून मागे लागायचो. याला राखी आणेपर्यंत सुद्धा धीर नसायचा असं अंजली सांगते आकाशला. मग काय म्हणायचा की चित्र काढून दे हातावर आणि मग चित्र काढून दिल्यानंतर ना घरभर फिरत बसायचा आणि मग सांगायचा की माझ्याकडे ना राखीचा टॅटू आहे, अशा लहानपणीच्या आठवणी चालू आहेत. आणि चिंटू त्याला ना तर हँडमेड राखीच लागायची. मग ती कशीही असली ना तरी चालेल. आणि तुला माहितीये का ह्याच्या हातावर राखी बघितल्यानंतर तू रडायचास, मग तुला सुद्धा राखी बांधायची असं सगळं चाललंय. आणि तोपर्यंत प्रेक्षकांनो ना इकडे राकेश आलाय आणि अर्णवची आणि राकेशची नजरेनंच फुल टशन चालली आहे बरं का. इकडे फुल ऑन टशन नजरेनंच चालू आहे सगळा गोंधळ. आणि आता राकेश तिकडे टेबलवर येऊन म्हणजे त्यांच्या इथे येऊन बसलाय आणि तो कसा बघतोय बघा अर्णवकडे. मजा वाटते जरा या दोघांची अशी नजरेनं नोकझोक काय चालली आहे, एकमेकाला काय टशन देत आहेत ते बघून. तर आता अंजली विचारते काय हो, काय म्हणाली आजी, काय काम होतं. आता आकाश सुद्धा बघतोय बरं का अर्णव म्हणजे राकेशकडे. तर राकेश पुढे सांगतो अगं काही नाही, की आपल्या बँगलोरच्या ऑफिसमध्ये ना काहीतरी प्रॉब्लेम झालाय, मोठा लिगल इश्यू झालाय म्हणे. तर मी तिथे जावं असं आजींना वाटतंय असं इकडे राकेश म्हणतो. तर अंजलीना अच्छा असं म्हणत अर्णवकडे बघते आणि मग पुढे राकेश म्हणतो की नाही म्हणजे कसं आहे, आजींचा अपमान नको म्हणून म्हणून होकार दिलाय मी असं तो सांगतोय प्रेक्षकांनो अर्णवकडे बघत. पण अगदी खरं सांगू का अंजली, तुला सोडून जावंसं नाही वाटत आहे मला असं म्हणतो. आणि इकडे ना राकेश अर्णवकडे बघतोय. तर राकेश पुढे म्हणतो इथे इतर कामं आहेतच बाकीची, पण म्हणजे बघ ना मी तिथे जाणार आणि मला अख्खा वेळ तुझीच काळजी लागून राहणार. मी नाही राहू शकणार ग तुझ्याशिवाय. तर आता अंजली म्हणते मी पण नाही राहू शकणार आहे तुमच्याशिवाय असं जरा बोलतीये. तर लगेच काय म्हणते, चिंटू आणि ऑफिसचं काही काम असेल ना तर मला असं वाटतं की तुम्ही जायला पाहिजे असं म्हणत अंजलीनं सुद्धा होकार दिलाय की राकेश बेंगलोरला जावं याच्यासाठी. आणि ती म्हणते आणि तुम्ही माझी नका काळजी करू, घरातले सगळे आहेत, घे माझी काळजी घेतील असं म्हणून इकडे सांगितलंय बघा हा प्रेक्षकांनो इकडे अंजलीने. आणि ती म्हणते त्यात आजीने अगदी आवर्जून सांगितलंय म्हटल्यावर जा तुम्ही असं म्हणते. तर लगेच ना राकेश अर्णवकडे बघतो एकदा. अर्णव काहीच बोलत नाही, सायलेंट आहे. तर राकेश म्हणतो आता ठीक आहे तुम्हीच म्हणताय तर जावं लागेल मला बेंगलोरला, राणी सरकार वगैरे असं म्हणतो. आणि अंजली हसते. तर आकाश पण गोड असतोय बघा. तर लगेच ना अर्णव त्यातला म्हणतो गुड लक जीजू. तर लगेच ना इकडे थँक्यू. तर बाय द वे आकाश, बेंगलोरला छान काय मिळतं लगेच असं इकडे अंजली विचारते. तर आकाश म्हणतो म्हणजे तुला लुटायचंय का जीजूंना. तर लगेच अंजली म्हणते हो हे जाणार आहेत, आपण मागवून घेऊया असं म्हणून चाललंय. आणि इकडे तेवढ्यातल्या तेवढ्यात त्यांची टशन सुद्धा चालली आहे बरं का दोघांची एकमेकांकडे बघून नजरेची नजरेनं. तर चला जीजू तुम्हाला केसचे पेपर देतो असं आकाश म्हणतो, तुम्हाला स्टडीला देतो. तर अंजलीला इकडे अर्णव म्हणतो की आराम कर. तर लगेच इकडे जिजू म्हणजे राकेश म्हणतो स्टडी तर केलाच पाहिजे, नाहीतर त्याशिवाय केस जिंकता येणारच नाही. बरोबर ना आकाश आणि बरोबर ना अर्णव. तर लगेच आता अर्णव सुद्धा गप्प बसेल तो कसला ना. तर ताई आपण जाऊया चल असं म्हणत तो अंजलीला घेऊन जातोय बरं का तिकडनं. आणि प्रेक्षकांनो राकेश गेलाय आता आकाश बरोबर. आता ह्या सगळ्यांनी काय केलं पाहिजे माहितीये का, अर्णवने आणि इकडे अविनाशने आकाशला सुद्धा यामध्ये इन्व्हॉल्व्ह केलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे त्याला सगळी परिस्थिती सांगितली पाहिजे असं वाटतं बघ. त्यामुळे त्यांची टीम स्ट्रॉंग होईल ना. हे दोघंच असल्यामुळे खूप जरा अडचणी येतील, पण इकडे आकाश आल्यानंतर सगळं हँडल करणं सगळं सोपं जाईल असं वाटतंय. बघूया आता राकेशची नजर बघा कशी आहे अर्णवकडे, तो कसा बघतोय ते. आणि अर्णव सुद्धा तेवढ्याच स्टेशनने बघतोय. आणि काय घडणार, बेंगलोरला खरंच जाणार का नाही, किंवा काय राकेश दुसरा प्लॅन खेळेल किंवा दुसरी खेळी खेळेल ते बघत राहणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यामुळे तुम्ही एपिसोड शेवटपर्यंत बघत राहायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात म्हणजे अजिबात विसरायचं नाहीये. बघूया पुढे काय चाललंय ते. तर प्रेक्षकांनो आता इकडे बघा, इकडे अविनाश फेऱ्या मारतोय आणि इकडे अर्णव तिथे आलाय. आणि अविनाश म्हणतोय अर्णव आपला बेंगलोरचा प्लॅन यशस्वी होईल असं दिसतंय. तर लगेच अर्णव पण म्हणतो येस असं म्हणून सांगतो. पण तो राकेश त्या बेंगलोरला गेल्यानंतर ना आपल्याला वेळ मिळेल असं अर्णव म्हणतो. तर अविनाश म्हणतो हे बघ मी ना बेंगलोरचं फ्लाईटचं तिकीट मागवून घेतले, काही वेळात येईल ते. तर लगेच अर्णव म्हणतो मामा हे बघ ते तिकीट आहे ना मी स्वतःच्या हाताने त्याला देणार आहे असं अर्णव म्हणतो. आणि मग त्याच्यानंतर डॉक्टर म्हणतात की ताईला मेंटल स्ट्रेस नाही आला पाहिजे,
पण मिस इंदोरला तर आपण म्हणजे कॉन्टॅक्ट करू शकतो ना. तर अविनाश म्हणतो, पण तिचे वडील तिच्या जवळपास नसतील, अशी वेळ साधून सगळं करावं लागेल आपल्याला. तर अर्णव सुद्धा विचारात आहे. अविनाशने पण योग्य सुचवलंय बरं का. तर आता अर्णव काहीतरी विचार करतो, पण तिच्यापर्यंत पोहोचायचं कसं? आणि मग अविनाशला काहीतरी बोलता बोलता सुचतं, अरे हो, फोनही करता येणार नाही तिला, काय करायचं? पण तेवढ्यात ना अविनाश मामाच्या डोक्यात एक कल्पना येते आणि ते म्हणतात, एक एक काम करू शकतो आपण. अर्णव, तू तिला पत्र लिही, सरळ सांग, सगळं सांगणारं पत्र लिही. तर लगेच अर्णव म्हणतो, पत्र? तर अविनाश म्हणतो की हो, पत्र लिही, असं सगळं चाललंय. पण मामा, ते पत्र फक्त तिच्याच हातात पडलं पाहिजे. तर अविनाश म्हणतो, त्याचं टेन्शन घेऊ नकोस, त्यावर उपाय आहे माझ्याकडे, तू फक्त पत्र लिही असं सांगितलंय. त्यामुळे आता अर्णव सुद्धा विचार करतोय आणि म्हणतो, बरं ठीक आहे. तर अविनाश म्हणतो, तो राकेश बेंगलोरला पोहोचल्यानंतर त्याला तिकडे अडकवून ठेवावं लागेल आपल्याला, त्यासाठी मला कॉल्स करायचेत काही, तर मी ते जातो असं म्हणून अविनाश मामा तिकडनं निघून गेला. तर आता अर्णव पत्र लिहायच्या विचारात आहे आणि तिथेच उभा आहे तो. तोपर्यंत प्रेक्षकांनो राकेश आलेला आहे तिथे अर्णवकडे बघ. राकेश म्हणतो, मेहुणे साहेब, मला बेंगलोरला पाठवायचं प्लॅनिंग करून सिक्सर मारलाय असं वाटतंय का तुम्हाला? तर अर्णव त्याला उत्तर काय देतो बघा. तो म्हणतो, हा फक्त ना पहिला सिक्सर आहे असं म्हणून सांगतो. तर लगेच राकेश म्हणतो, म्हणजे तुम्ही अजून मारणार आहे, मॅच जिंकायची तुम्हाला, असं म्हणून बोलतो. तर लगेच ना इकडे हसतो म्हणजे वेगळंच. तर अरे, मॅच जिंकण्यासाठी मैदानातून तुला बॅटिंग करावी लागेल मैदानात येऊन, तर ती कुठे जमणार आहे तुला, असं राकेश विचारतो. तर प्रेक्षकांनो, हात बांधलेले आहेत तुझे, विसरलास का, असं टोमणा मारतो. तर अर्णव म्हणतो, काही विसरत नाहीये मी, असं म्हणतो. आणि मग पुढे जाऊन म्हणतो, मी काही विसरत सुद्धा नाहीयेत आणि विसरणार सुद्धा नाहीये. तर लगेच राकेश म्हणतो, हो, घाबरलो, जातो जातो मी, असं जरा नाटक करतो आणि हसतो त्या अर्णवकडे बघून. आणि अर्णव सुद्धा तिथेच असा उभा राहिला एकदम. प्रेक्षकांनो, काय घडणार आहे पुढे बघत राहूया. त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. राकेश तर आता इकडे अर्णवला डिवचून गेलाय आणि उद्याच्या भागात आपल्याला काहीतरी वेगळं बघायला मिळणार आहे. कारण उद्याचा भाग इंटरेस्टिंग याहून जास्ती होणार आहे. कारण अविनाश इथे सांगतोय अर्णवला की राकेश आणि अंजलीचा फोटो त्याच्यात ठेवून दिलाय. आता ते पत्र कोणी वाचलं तरी काही हरकत नाही, असं सगळं चाललंय. अर्णव इकडे म्हणतोय, आता लवकरात लवकर मी सिंदूरने ते पत्र वाचायला हवं. तुम्हाला काय वाटतं, ते पत्र ईश्वरी वाचेल का? राकेश आणि अंजलीचा जो काही एकत्र फोटो आहे तो बघेल का? आणि बघितल्यानंतर तिची रिॲक्शन काय असेल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया. त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत राहा तू ही रे माझा मितवा.